एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। सो तर आज आहे माझा वाढदिवस आणि वाढदिवसाचा जो ब्लॉग आहे तो जास्त लॉंग नाही होणार। सो तर मग मी पटकन मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झाले, कारण मला आला होता पार्सलवाल्याचा फोन आणि त्यांनी माझं पार्सल वगैरे आणलं होतं। तर माझा भाऊ गेला आणि ते पार्सल माझं घेऊन आला, म्हणजे त्यांनी रिसीव्ह केलं पार्सल, जे की तुम्ही पाहू शकता। फर्स्ट म्हणजे येलो कलरची साडी जी की मी मम्मीसाठी मागवलेली आहे हळदीसाठी। आता माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न पण जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची तयारी आमची जोरात चालू आहे। मस्त आहे, त्याच्यावरती हे गोल्डन कलरचं पीस आलेलं आहे आणि साडी जी आहे ती एवढी सुंदर आहे, घातल्यानंतर तर अजून पण भारी दिसते, एवढी भारी साडी आलेली आहे। जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मला लिंक म्हणून असं कमेंट करा। सेकंड म्हणजे मी हा मागवलेला आहे बर्थडेसाठी ड्रेस, जो की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता, कारण मी याच्यावरती खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत। आणि त्याच्यानंतर ही जी मम्मीची साडी आहे ही लग्नाची आहे आणि ह्याच्यावरती जे ब्लाऊज आहे ते मी स्वतः स्टिच केलेलं आहे। सो तर तुम्ही पुढे पाहू शकता, मस्त मी असा ड्रेस वगैरे घातला आणि खूप सारे मला व्हिडिओ बनवू वाटत होते, पण मी 2-3च व्हिडिओ बनवले, कारण ड्रेस जो आहे मी हा फर्स्ट टाइम घातलेला आहे आणि आजपर्यंत मला असा ड्रेस कधीच झालेला नाही। त्याच्यामुळे खूप विचार करूनच मी हा ड्रेस घेतला होता, पण घातल्यानंतर ना एवढा सुंदर वाटत होता। माझ्या लहान्या बहिणीने तर एवढी माझी प्रशंसा केली की विचारच करू नका। ती मला म्हणाली, दीदी तुला हा ड्रेस खूप छान वाटतोय, तू असे ड्रेस घालत जा, असंच राहत जा। पण सारखं ना असे ड्रेस घालणं सुद्धा सोपं नसतं, कारण लाईफमध्ये ना मी हा फर्स्ट टाइम असा ड्रेस घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती ना मला खूप सारे व्हिडिओ बनवू वाटत होते, पण मला जास्त काही व्हिडिओचं एवढं नॉलेज नव्हतं। सो तर मग बघता दुपार झाली आणि दुपारी जी मी असंच बसल्या मग विचार केला की मस्त थोडाफार असं काही नाही तरी मेकअप ट्राय करता येईल। सो तर मी असं मेकअप केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण ना थोडंसं म्हणजे खराब झालेलं होतं, आभाळ वगैरे येण्याची शक्यता होती, पण आभाळ येणं टळलं। आणि हे जे घर आहे आमच्या शेण्याचं आहे, इथं ना थोडंसं आम्हाला पत्रे वगैरे मारून ठीक करायचं होतं आणि त्याच्यानंतर मग मस्त मी घरामध्ये गेले आणि बर्थडेसाठी रेडी झाली, जो की तुम्ही पाहू शकता। वापस मी ड्रेस घातला आणि बड्डे सेलिब्रेशन करताना एकदम सिंपल असा बड्डे आम्ही सेलिब्रेशन केला। मस्त मम्मीने मला इथं ववाळलं, कारण माझ्या बड्डे दिवशी माझे पप्पा नव्हते, पप्पा गेले होते गावाला, त्याच्यामुळे आम्ही हे जे बर्थडे आहे एकदम असं सोप्या पद्धतीने बनवला, जो की तुम्ही पाहू शकता। तसं तर माझी इच्छा सुद्धा नव्हती, पण सर्वजण म्हणजे मम्मी आणि लहानी बहीण भाऊ म्हणत होते दीदी बड्डे बनव, तर मग मस्त इथं माझ्या भावाने हा केक आणला होता माझं नाव टाकून केकवर। सो तर नवीन असं ना प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रात्रीचं जे डिनर आहे ते आम्ही मस्त बनवली खिचडी। आणि व्हिडिओ आवडलेस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, टेक केअर।